नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळीनो 1 मेचा फुल एपिसोड तुम्ही पाहत आहात। आता प्रेक्षकांनो इथे सुरुवातीला बघा, इथे प्रिया म्हणत असते की हे व्हिडिओ जे आहेत ते सर्व फेक आहेत आणि एआयने बनवलेले आहेत असं म्हटल्यानंतर गिरिजा म्हणते की हे व्हिडिओही खोटे नाही आहेत आणि त्यात जे काही तू तुझ्या गुन्ह्याचा पाढा वाचलायस तेही खोटा नाही आहे आणि तू तर एक एवढी लाजिरवाणी गोष्ट केलीस, स्त्री शक्तीला लाजिरवाणी गोष्ट केलीस की ती म्हणजे इथे अस्मिता प्रेग्नेंट असताना तिच्या चोरउटीच्या दिवशी तू तेल सांडवलं होतेस। आता प्रेक्षकांनो अस्मिताला हे ऐकून खूपच राग येतो आणि त्यावेळेस बघा प्रिया म्हणत असते की मी असं काहीही केलेलं नाही। मग प्रेक्षकांनो त्यावेळेस नुपूर म्हणते की हो हे तूच केलंयस आणि याची कबुली तू रात्री आमच्या मीना वहिनीला देताना मी तुझा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय। आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा नुपूर जो मोबाईलमध्ये काढलेला व्हिडिओ आहे तो सुभेदारांसमोर देते आणि त्यावेळेस सर्व सुभेदार जे आहेत तो व्हिडिओ बघून अगदी थक्क होऊन जातात। आता प्रेक्षकांनो यावेळेस प्रिया म्हणत असते की मी असं काहीही केलेलं नाही। मग त्यावेळेस बघा त्या व्हिडिओमध्ये प्रिया म्हणत असते की त्या चोरउटीच्या दिवशी त्या अस्मिताला तेलावरून घसरून पाडण्याचा मीच प्रयत्न केला होता, परंतु ती सायली मध्ये तडमडायला आली होती। आता प्रेक्षकांनो हे ऐकून सगळ्यांचा एवढा संताप होत असतो आणि अश्विनच्या तर पायाखालची जमीनच सरकते आणि त्याला अजून एक धक्का, जोरदार धक्का जो आहे तो बसलेला असतो। आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा अस्मिता म्हणत असते की मला तर माहितीच होतं की त्या तेलावून तूच मला घसरून पाडलेलं होतंस आणि मी तुला तेव्हा म्हटले देखील होते, पण तेव्हा तू म्हणालीस की नाही मी सायलीला त्यावरून पाडण्यासाठी हे सर्व केलं होतं आणि तू सायली वहिनीवर ढकलून रिकामी झाली होतीस। पण त्यावेळेसच मला तुझा संशय आला होता आणि ते संशय जो आहे तो आज मला खरं वाटतं की संशय नव्हता तर आज तू तुझ्या तोंडाने कबूल केलेला आहेस की त्याच तेलावरून तू मला घसरून पाडलेलं होतंस आणि तुला लाज कशी वाटली नाही। जर मी फक्त 3 महिन्यांची प्रेग्नेंट होती आणि जर मी पडले असते आणि माझ्या बाळाला काही झालं असते तर असा विचारही तुझ्या डोक्यात आला नाही का। आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे प्रिया म्हणत असते की नाही अगं अस्मिता, मी तुला जे काही सांगितलं ते खरं होतं, खरंच माझी चूक झाली, परंतु मी तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळाला काही होण्यासाठी मी काहीच केलं नव्हतं। आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा अश्विन म्हणत असतो की 1000 राक्षस जेव्हा मेले असतील तेव्हा तुझ्यासारखी मुलगी जन्माला आली असेल आणि त्यावेळेस तो म्हणतोय की तू माझ्या आयुष्यात आलीस ना, एवढं मी काय पाप केलं होतं की तुझ्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यात आलेली आहे। आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की मला तुला एक वेळेस माझ्या घरातले आई बाबा सगळे माफ करतील, पण मी तुला कधीच माफ करणार नाही आणि तू मला माझ्या डोळ्यांसमोर कधीच नकोयस। आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे प्रिया म्हणत असते की प्लीज प्लीज माफ कर, आम्हाला कसलीही शिक्षा देऊ नका। आता प्रेक्षकांनो त्यावेळेस अस्मिता म्हणते की मी तुला माफ करते पण एका अटीवर। मग त्यावेळेस बघा प्रिया म्हणते की कसली अट। त्यावेळेस ती विमलला तेला 1 वाटी तेल आणण्यासाठी सांगते आणि त्यावेळेस बघा इथे प्रिया म्हणते की तेल कशासाठी, तू काय करणार आहेस अस्मिता असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो बघा विमल ही 1 वाटी भरून तेल घेऊन येते आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस अस्मिता जी आहे ती ते जे तेल आहे ते प्रियाच्या समोर असे एक टाकते खाली आणि त्यावेळेस त्या प्रियाला म्हणते की तू याच्यावरून मला चालून दाखव, हीच तुझी शिक्षा आहे। असं म्हणताना प्रेक्षकांनो इथे प्रिया म्हणत असते की प्लीज अस्मिता असं काही करू नकोस ना, अगं मी पडल, प्लीज अस्मिता असं करू नकोस। असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे बघा प्रिया काही लवकर चालत नसते आणि तिच्या डोक्यामध्ये कुठला तरी विचार चालू असतो। मग त्यावेळेस अस्मिता म्हणते की आता का ग कसला विचार करतेस, तू तर प्रेग्नेंट सुद्धा नाही आहेस आणि जेव्हा तू माझ्यासमोर तेल सांडलंस तेव्हा मी फक्त 3 महिन्याची प्रेग्नेंट होते आणि विचार कर मी जर तेव्हा पडले असते तर माझ्या बाळाला काहीतरी झालं असतं, माझ्या बाळाचा दगाफटका झाला असता, तुला कसा विचार आला नाही, तू माझ्या बाळाचा सुद्धा विचार केला नाहीस, मग आता कसला विचार करतेस असं म्हणून तिला इथं बघा अस्मिता जबरदस्तीनं त्या सांडलेल्या तेलावरून चालायला सांगते। आता प्रेक्षकांनो इथे प्रियाकडे दुसरा काही ऑप्शनच नसतो आणि त्यामुळे ती जे तेल आहे त्या तेलावरून चालण्याचा प्रयत्न करत असते। 1-2 वेळा ती पडताना वाचते पण परंतु ती चालत असताना ती 3ऱ्या वेळेस एवढ्या जोरदार आपटते खाली, परंतु तिला कोणीही वाचवायला येत नाही। आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा मग लगेचच इथे नुपूर म्हणत असते की प्रिया हे जे काही तुझ्या बाबतीत घडते ते फक्त तुझ्या कर्माची फळं आहेत आणि तू अशी वागली आहेस म्हणूनच तुझ्याशी हे सर्वजण असं वागता येत नाही, तर सगळ्यांचं तुझ्यावर सुरुवातीला खूप प्रेम होतं। आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे
गिरिजा म्हणत असते की कल्पना मावशीनी, प्रताप काकांनी तुझ्यावर किती प्रेम केलं, प्रत्येक चुका तुझ्या पोटात घातल्या, परंतु त्या लायकीची तू नव्हतीच आणि त्यामुळे तुझ्यावर आज ही वेळ आलेली आहे. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस प्रताप म्हणत असतात की तन्वी, आम्ही तुझ्यावर प्रेम केलं, खरंच ही आमची सर्वात मोठी चूक होती आणि याच चुकीची शिक्षा बहुतेक आम्हाला आता मिळत आहे. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे लगेचच कल्पना म्हणते की अगं तू अस्मिताच्या बाळाच्या जीवावर उठलीस, तुला कशी लाज वाटली नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस लगेचच अर्जुन म्हणतोय की मम्मा, ही मुलगी ते काय करते, तिला मला आपल्या घरात अजिबात ठेवायचं नाही, तिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ. आता यावेळेस बघा इथे लगेचच प्रिया म्हणत असते की नाही नाही, मला प्लीज घराबाहेर काढू नका. अरे अश्विन, तुझ्याशिवाय मला कोण आहे आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, प्लीज मला घराबाहेर काढू नको. असं म्हटल्यानंतर कल्पना तिला शांत बसण्यासाठी सांगते आणि तिच्या हाताला धरून बघा तिला घराबाहेर काढण्याच्या ऐवजी घरात घेऊन जाते. मग त्यावेळेस अस्मिता ओरडत असते की अगं मम्मा, तू तिला घरात कुठं नेतेस, मम्मा थांब, तिला घरात घेऊ नकोस, तिला बाहेर काढ. असं म्हटल्यानंतर आता प्रेक्षकांनो इकडे बघा इथे कल्पना ही तिला घरात घेऊन आलेली आहे, परंतु घरात जी स्टोर रूम आहे त्या स्टोर रूममध्ये हिला आणून तिथे टाकलेलं आहे. आणि त्यावेळेस बघा इथे कल्पना म्हणते की तुझं नशीब समज की मी तुला घराबाहेर काढलं नाही आणि या स्टोर रूममध्ये राहायला जागा दिली आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे लगेचच प्रिया म्हणत असते की माझा या घरावर सुद्धा हक्क आहे, मला या घरातून बाहेर काढू नका आणि मला स्टोर रूममध्ये सुद्धा राहायचं नाही आहे. प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर इथे कल्पनाला खूप राग येतो आणि ती म्हणते की तुला लाज कशी वाटत नाही ग असं काही बोलताना. आणि बघा त्यावेळेस लगेचच अर्जुन म्हणतो की जर तुला अशी हक्काची भाषा करायची असेल तर मग मला ही कोर्टाची भाषा करायला येते, करू का, चालणार आहे का तुला. असं म्हटल्यानंतर प्रिया लगेचच चूप बसते आणि ती म्हणते की प्लीज मला या स्टोर रूममध्ये राहायचं नाही आहे. आता प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर बघा इथे सायली म्हणत असते की अगं प्रिया, तुझं नशीब तर समज, तुला घरातून बाहेर तरी हाकलून दिलेली नाही आहे. आणि त्यावेळेस प्रतापराव म्हणतात की तन्वी, तुझ्या सासूला तुझ्यावर दया आली म्हणून तिनं कमीत कमी स्टोर रूममध्ये तरी तुला राहण्याची सोय केली, नाहीतर तुझी लायकी त्या फुटपाथवर राहण्याची तुझी लायकी आहे. आता प्रेक्षकांनो हे सर्व बोलणं ऐकून प्रियाला खूप त्रास होत असतो आणि त्यावेळेस कल्पना म्हणते की जर तुला यात राहण्यासाठी इथं काही ऑब्जेक्शन असतील तर तू बिनधास्त घरातून बाहेर जाऊ शकतीस, परंतु तुला आमच्या घरामध्ये कोणीही जागा देणार नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस गिरिजा म्हणत असते की प्रिया, हे जे सर्व चालू आहे हे तुझ्या हातानं तू तुझ्यावर ओढून घेतलेलं आहेस आणि त्यातून सुटका तुझी कधीच होणार नाही. आता प्रेक्षकांनो हे सर्वजण बघा घरातून तिला बंद करून बाहेर येतात आणि त्यावेळेस इथे अश्विन म्हणतो की तिला आता बाहेर काढायचं नाही का, तिला आतमध्येच ठेवा, नाहीतर ती जर आपल्या घरात वावरताना दिसली तर मला खूप त्रास होईल. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे सायली ही नुपूर आणि गिरिजाला थँक्यू करत असते, धन्यवाद म्हणत असते आणि त्यावेळेस ती म्हणते की खरंच तुमच्या दोघीच्या मदतीने प्रियाचा आज जो गुन्हा आहे तो सर्वांसमोर आला. आणि त्यावेळेस बघा इथं नुपूर म्हणत असते की सायली, अजून प्रियाला कोणत्या तिच्या शिक्षा एखाद्या गुन्ह्याबद्दल शिक्षा द्यायची असेल तर नक्की आम्हाला बोलव, आम्ही मदतीसाठी नेहमीच हजर राहू. आणि त्याच वेळेस गिरिजा देखील तसं तर म्हणत असते की जर तुम्हाला गरज लागली तर नक्की आम्हाला हाक मारा, आम्ही आनंदाने येऊ. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे नुपूर म्हणते की हो, आणि हिच्या प्रत्येक गुन्ह्याबद्दल इथं प्रियाला काय शिक्षा भेटणार आहे ते मला प्लीज कळवत राहा. मग त्यावेळेस सायली म्हणते की हो नक्कीच कळवेल, पण खरंच खूप खूप थँक्यू. असं म्हणून त्या दोघीजणी आता तिथून निघून जातात. आणि प्रेक्षकांनो त्या गेल्यानंतर बघा इथे प्रिया परत जोरजोरात दार वाजवायला लागते, प्लीज मला बाहेर काढा, मला इथे नाही राहायचंय, मला कुटुंबांसोबत राहायचंय, मला ह्या घरात राहायचंय. असं म्हटल्यानंतर इथे बघा लगेच सायली म्हणत असते की जर हिला कोणीही घरातून बाहेर काढणार नाही आणि जर आपल्या परवानगीशिवाय तिला अजिबात घरातून बाहेर येऊन द्यायचं नाही. आता प्रेक्षकांनो इथे प्रियाला वाटतं की इथून बाहेर पडण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, पण करायचं काय असं म्हणून तिच्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे विचार येतात आणि नंतर तिच्या डोक्याची टूप पेटते आणि त्यावेळेस ती म्हणते की हां, अर्धा मेंदू म्हणजे प्रतिमा नक्कीच माझी मदत करेल आणि ती आई म्हणून माझ्यावर तिचं अजूनही प्रेम आहे, त्यामुळं नक्कीच ती माझी मदत करेल, पण तिला त्यासाठी आधी घोळात घ्यायला पाहिजे.
आता प्रेक्षकांनो इथे प्रतिमाला घोळात घेण्यासाठी प्रिया बघा इथे प्रतिमाला कॉल करते आणि त्यावेळेस ती प्रतिमाला म्हणत असते की आई मला तुझी खूप आठवण येते आणि मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही. आता प्रेक्षकांनो इकडे बघा प्रतिमाला कॉल केलेला आहे. प्रतिमाला आश्चर्य वाटतं की तन्वी कधीच कॉल करत नाही, मग आज कसं काय कॉल केला. आणि त्यावेळेस बघा प्रतिमाला इथं तन्वी बोलतीये की मला तुझी खूप आठवण येते आई, मला तू वचन दे की तू मला सोडून कधीच कुठेच जाणार नाहीस. आता प्रेक्षकांनो यावेळेस प्रतिमा म्हणत असते की अगं तू असं का बोलतीस आणि मी तुला सोडून का जाईन. असं म्हटल्यानंतर इथे प्रिया बघा एवढं खोटं नाटं बोलत असते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की अगं आई मला रात्री स्वप्न पडलं होतं की तू माझ्यापासून कुठेतरी दूर निघून जातेस आणि त्यामुळे मी तुला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी देखील तू थांबत नव्हतीस आणि मी लहानपणापासून तुझ्याशिवाय वाढली आणि आता तुझा विरह मला अजिबात सहन होणार नाही. एवढं खोटं नाटं इथं प्रतिमाला इथे प्रिया बोलत असते, परंतु प्रतिमाला माहिती ही एवढी स्वार्थी मुलगी आहे, तिचा स्वार्थ साधण्यासाठी ती माझ्याशी असं बोलत असेल. आणि त्यावेळेस बघा इथं प्रिया म्हणते की मला माहेरपणाला बोलवत असेल तर मी 1-2 दिवसात नक्कीच येईल. असं म्हटल्यानंतर इथं प्रतिमा म्हणत असते की नको नको तन्वी तू आत्ता येऊ नकोस, कारण मला आलेलं चालेल परंतु बाबाला चालणार नाही आणि आता 1-2 दिवसात ते परत येतील. पुढच्या आठवड्यात ते कोल्हापूरला जाणार आहेत, मग तेव्हा तू आलीस तरी चालेल. असं म्हटल्यानंतर इथे बघा प्रिया म्हणत असते की बरं चालेल, मला काहीच म्हणायचं नाही आणि कोणावरच मला रागही धरायचा नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा प्रतिमाला इथं आश्चर्य वाटत असतं की तन्वीना स्वतःहून फोन करून असं कसं काय बोलली. मग त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो इथं सुमन म्हणते की वहिनी जर तन्वी स्वतःहून बदलायचा विचार करत असेल आणि एक पाऊल पुढे येत असेल तर मग आपलीही काय हरकत आहे, तुम्ही एक पाऊल पुढे जाऊन तुमच्या लेकीला जवळ केलंच पाहिजे. आता प्रेक्षक सुमन असं बोलल्यानंतर इथे लगेच प्रतिमा विचार करत असते आणि त्यावेळेस ती म्हणते की ही गोष्ट जी आहे ती अगोदर अर्जुन सायलीच्या कानावर घातली पाहिजे. आता प्रेक्षकांनो इकडे बघा जेवणासाठी ते सर्वजण बसलेले आहेत आणि त्यावेळेस इथे अश्विन विचारतोय की सायली वहिनी अर्जुन दादा अजून आले नाही. मग त्यावेळेस प्रताप म्हणतात त्यांचं जाऊ दे रे, ते येतील, पण तुझं काय, तू बरा आहेस ना आता. असं म्हटल्यानंतर इथं अश्विन म्हणतो की हो बाबा मी अगदी बरा आहे, पण मी एक मान्यच केलंय की माझ्या आयुष्यामध्ये प्रेम ही गोष्ट नाहीच आहे आणि त्यामुळे मी कधीच कोणावर प्रेम करू शकणार नाही आणि माझ्या आयुष्यात प्रेम येईल हे येणारच नाही हे मी मान्यच केलंय. प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर बघा इथे अस्मिता म्हणत असते की अरे अश्विन असं काही नाही, आपण आपल्या पार्टनरवर जीवापाड प्रेम करतो, पूर्ण विश्वास ठेवतो, परंतु ते त्या लायकीचेच नसतात. यामध्ये आपली काय चूक आहे, आपण तर आपल्या बाजूने व्यवस्थित वागत असतो पण ते लोकच चांगले नसतात, यात आपण काहीच करू शकत नाही. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा इथे अर्जुन सायली बाहेर येतात आणि अर्जुन सायली आल्यानंतर तेवढ्यातच लगेच प्रतिमाचा कॉल येतो आणि त्यावेळेस सायली म्हणते की प्रतिमा आत्याचा कॉल आहे आणि प्रतिमा इकडनं म्हणत असते बघा की सायली अर्जुन तुम्ही कसे आहात, बरे आहात ना. त्यावेळेस मग इथे सायली म्हणते की प्रतिमा आत्या तुम्ही बऱ्या आहात ना, एवढ्या दिवसातून फोन केला, कसं काय आज सकाळी सकाळी कॉल केला वगैरे असं त्यांचं बोलणं चालू असतं. मग त्यावेळेस प्रतिमा म्हणते की काही नाही अगं मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे, त्यामुळे तू आणि अर्जुन उद्या याल का. असं म्हटल्यानंतर लगेचच सायलीच्या हातातून मोबाईल काढून घेऊन बघा कल्पना बोलत असते आणि कल्पना म्हणते की प्रतिमा कशी आहेस काय अगं असं बोलत असते. आणि त्यावेळेस ती म्हणते की अगं मी ना अर्जुन सायलीला एकट्याला घराबाहेर पाठवतच नाही, ॲक्सिडेंट झाल्यापासून आणि त्याबरोबर लगेचच अर्जुनला देखील अटक झाली, त्यामुळे मी त्यांना घरातून बाहेर पाठवणंच बंद केले. आणि हो मी उद्या एक अभिषेक ठेवलेला आहे आणि मी तुला कॉल करणारच होते की तुला इथं बोलवायचं होतं मला, बरं झालं तुझाच फोन आलाय, उद्या तू नक्की ये. आता प्रेक्षकांनो इथे कल्पना असं म्हटल्यानंतर प्रतिमा म्हणत असते की हो मी उद्या नक्कीच येईन. आता त्यावेळेस बघा इथे सायली अर्जुनला म्हणते की अहो प्रतिमा आत्याला आपल्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल का. मग त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हो काय माहीत नाही, बोलायचंही असेल पण बघूच की आता उद्या प्रतिमा आत्या येईल मग आपण बघूयात. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे अस्मिता म्हणत असते की आई हे अभिषेकचं मध्येच काय निघालं ग. मग त्यावेळेस इथे कल्पना म्हणते की काही नाही अगं मी अर्जुन सायलीसाठी एक अभिषेक घालायचा ठरवलेला आहे, काही नाही सकाळी गेलो की संध्याकाळपर्यंत नक्कीच परत येऊ. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणतोय की उद्या प्रतिमा आत्या आली की आपण
तिच्याशी नक्कीच बोलू. आता त्यावेळेस इथे कल्पना म्हणते की अर्जुन सायली तुम्हा दोघांनाही आमच्याबरोबर यायचं आहे. त्यावेळेस इथे अर्जुन म्हणतो की हो नक्की येईन, परंतु माझं एक काम आहे ते आवरलं की मी नक्कीच येईल. त्यावेळेस कल्पना म्हणते की बरं ठीक आहे, पण हो नक्की ये, तुझं काम आवरल्यावर लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न कर. आता त्यावेळेस प्रताप म्हणत असतात की अगं कल्पना या दोघांचाच अभिषेक घालायचा आहे, मग त्या दोघांनाही तिथं असलंच पाहिजे की. मग त्यावेळेस ती म्हणते हो परंतु तो अभिषेक आपल्यालाच करायचा आहे. आता तेवढ्यातच बघा इथे विमल कल्पनाने सांगितल्याप्रमाणे सर्व काही सामान घेऊन आलेली असते आणि त्यावेळेस अश्विन म्हणतो की हे कसलं सामान आहे. त्यावेळेस इथे कल्पना म्हणते की काही नाही, अर्जुन सायलीने सांगितलं की प्रियासाठी स्टोव वगैरे हे सर्व सामान आणून द्या आणि त्यामुळे मी विमलला हे सामान आणायला सांगितलं होतं. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा अस्मिता म्हणत असते की अगं मम्मा हे सर्व करायची काहीच गरज नाही, तिचं ती बघून घेईल. त्यावेळेस इथे लगेच ती म्हणते काही नाही, मला ना अर्जुन सायलीने सांगितलं होतं म्हणून मी तेवढं केलं. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे जे स्टोव आणि जे जेवणाचं थोडंसं सामान जे आहे ते प्रियासाठी तर विमल घेऊन आलेली असते आणि आता प्रियाला तिचा स्वयंपाक बनवून तिला खायला सांगायचं असतं. आता इकडे बघा नागराज आणि महिपत हे जेलमध्ये असतात. त्यावेळेस इथे महिपतवर नागराज जो आहे तो खरंच खूप चिडलेला आहे, कारण जो महिपत पहिला होता तो आता त्याला काही दिसतच नाही. आणि त्यावेळेस तो म्हणतोय की पहिला महिपत कुठे गेला, अरे त्या माणसाने तुझ्यावर हात उघडला तरी तू तुझा दुसरा गाल पुढे केलास, तू एवढा कसं काय बदललास, अरे तुझा पहिला महिपत कसा होता, समोर जरी आला तर असं माणसं थरथर कापायची, तो महिपत गेला कुठे. असं म्हटल्यानंतर इथे महिपत म्हणतोय की शरीरानं तोच महिपत आहे पण मनाने तो पूर्ण बदललेला आहे. आणि त्यावेळेस महिपत म्हणतोय की अरे नागराज शेठ इथं काय झालं, हाणामाऱ्या करून जीव घेऊन खून करून झालं काय, मी इथं जेलमध्ये सडत पडलोय आणि माझी मुलगी तिकडे लपून छपून वावरतीये. असं म्हटल्यानंतर तो म्हणतोय की मी आता चांगलं वागण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यावेळेस नागराज शेठ विचार करतात की हा जर चांगलं वागायला लागला तर मला आयुष्यभर जेलमध्ये सडत राहायला लागेल. आता प्रेक्षकांनो इकडे बघा इथे प्रिया ही बसलेली असते आणि तेवढ्यातच विमल जे सामान आहे ते सामान घेऊन आलेली असते. तेव्हा प्रिया म्हणते की बरं झालं आईनं माझ्यासाठी जेवायला पाठवले का. मग त्यावेळेस ती म्हणते की नाही वहिनीनं जेवायला नाही पाठवलं, परंतु तुमच्यासाठी काहीतरी सामान दिले. आणि त्या म्हणाल्या की सुरुवातीला तू स्वयंपाक बनवून तुझं खात जा आणि नंतर मग तू काय करायचं ते तू बघ, तात्पुरतेच त्यांनी सामान दिलेलं आहे. आता प्रेक्षकांनो इथे विमल निघून जाते. ती गेल्यानंतर इथे प्रिया बघते तर काय थोडेसे तांदूळ कांदा टोमॅटो असं थोडंसं सामान तिच्यासाठी दिलेलं असतं. आणि त्यावेळेस ती कल्पनाला ही कल्पी असं म्हणून काही बाई बोलत असते आणि ती म्हणते की मला वाटलं कल्पी मला इथे जेवण तरी देईल, परंतु तिनं असं सामान पाठवलंय. आता प्रेक्षकांनो हिचं जे मज्जा चालू असते ही सर्व मज्जा इथं अर्जुन सायली बाहेरून एन्जॉय करत असतात. प्रेक्षकांनो इथं ती कांदा चिरते, कांदाही धड चिरता येत नाही, स्टोही पेटवता येत नाही, प्रियाला काहीच जमत नाही. आजपर्यंत फक्त तिनं कांड केले, असं काही करणं तिला माहीतच नव्हतं. आता हे दोघं जण बाहेरून एन्जॉय करतात. इथं अर्जुन म्हणतोय की हिला कसं शक्य, ही कसं काय करणार आहे. यावेळेस इथे सायली म्हणते हे तर अजून काहीच नाही, पुढे बघा काय होतंय ते. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस ती म्हणेल की ह्यापुढे अजून तिची वाईट परिस्थिती होणार आहे. आता इथे प्रतिमाला तन्वीवर दया आलेली आहे, त्यामुळे तन्वीचा खरा चेहरा इथे प्रतिमासमोर आणायचा आहे. आणि त्यामुळे इथे सायलीने जानकी आणि सखीची मदत घेऊन प्रियाचा खरा चेहरा जो आहे तो प्रतिमासमोर आणायचा ठरवलेला आहे. आणि प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये सायली आणि सखी आणि जानकीच्या मदतीने उद्या परत प्रियाचा तिसरा चेहरा जो आहे तो प्रतिमासमोर येणार आहे. प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण ठरलं तर मग ही मालिका खरंच सध्या खूप इंटरेस्टिंग मोडवर आहे. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.